घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर पुढे शिकणे आवश्यक होते. त्यासाठी पुण्यात राहणे गरजेचे होते, कारण कॉलेज त्यांच्या घराजवळ होते. दादांनी माझी अडचण ओळखली व मला पुण्यात राहायला सांगितले. 12 जून 1982ला मी त्यांच्या घरी राहायला गेले. त्याच दिवशी मला वडील मिळाले आणि त्यांना मुलगी. तेव्हा मी सकाळी 8ला बाहेर पडत असे. जॉब व कॉलेज करून रात्री 8ला घरी येतात. घरकामात माझी कोणतीही मदत मिळत नव्हती. उलट त्यांनाच माझे करावे लागत होते. पण आज दादा म्हटले की पहाटे अभ्यास करत असताना चहा करून देणारे, परीक्षेला सोडायला येणारे, कान दुखत असताना ऑफिसला गेले तर सरळ बॉसलाच फोन करून सांगणारे, ऑफिसमधून घरी यायला उशीर झाला तर काळजी करणारे, हेच दादा आठवतात. एक गोष्ट मला इथे तुम्हा अमेरिकेतल्या मंडळींना मुद्दाम सांगावीशी वाटते की अमेरिकेत एक मुलगी घर सोडून दुसरीकडे राहायला जाते याचा फार पाऊस केला जात नाही. पण भारतात तेही 30 वर्षापूर्वी एक मुलगी घर सोडते आणि दुसरीकडे राहते हे पटणे लोकांना फार कठीण होते. पण मावशी दादा इतके खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते की लोकांच्या बोलण्याचा त्रास मला कधीच झाला नाही. कधी कधी तर मावशीला सरळपणे विचारले जायचे, आता म्हातारपणी ही नवीन जबाबदारी कशाला? दादांना ही कोण म्हणून विचारले की त्यांचे उत्तर ठरलेले असायचे, ही विमलची भाची आमच्याकडे शिकायला आली आहे. हॉस्टेलला राहणार होती, पण आम्ही म्हटले इथेच राहा. आम्ही आता दोघेच असतो, मुलं दोन्ही अमेरिकेला. आम्हाला मुलगी नाही, ती आमची मुलगीच आहे. त्यांनी कधीही माझी गरज म्हणून मी राहते असे सांगितले नाही. मला कोणाचा त्रास होऊ नये, माझी एमकॉमची डिग्री व्यवस्थित पार पडावी यासाठी मावशीदादांनी माझं खूप केलं आहे. त्यांचा माझ्यावर विश्वासही होता व मुलीसारखे प्रेमही होतं. माणूस मनाने खचला की काहीच करू शकत नाही, पण माझ्या बाबतीत मात्र तसं कधीच झालं नाही. काहीही झाले तरी आम्ही दोघे आहोत, तू तुझं बघ, इतरांचा विचार करू नको असं तर दोघे सतत सांगायचे. आणि त्याचमुळे मी 4ही परीक्षेत उत्तम यश मिळवू शकले. मी पुढे माझे लग्न झाले ते मी माझेच ठरवले. दोन्ही घरातून विरोध होता. मावशीदारांनी किती वाईटपणा येईल याची पर्वा केली नाही. कन्यादानही त्यांनीच केले. संजयला तर त्यांनी आपला मुलगाच मानला. माझ्या दोन्ही मुलांचा जन्मही पुण्यातला. मिहीर व अमित ही त्यांची अगदी लाडकी नातवंड. एरवी घरात कधीही पसारा खपायचा नाही, पण मिहीरने व अमितने काहीही केले तरी चालायचे. मुलांची आजारपणे असो, रात्रीची जागरणे असो, मावशी दादा कायम माझ्या बरोबर असायचे. मिहीरच्या जन्मानंतरची एक आठवण, आम्हाला न सांगता दवाखान्याचे बिल गपचूप भरून टाकले होते. का तर पहिले बाळंतपण हे आई वडिलांकडेच असते. खरे तर अशा खूप आठवणी आहेत. सगळेच सांगत बसले तर वेळच पुरणार नाही. मला नेहमी वाटतं विजयशेखर यांचे ते वडील होते. मुलं म्हणून त्यांच्या बाबतीत दादांचं कर्तव्य होतं. माझ्या बाबतीत तसं त्यांचं काहीच नव्हतं. जे काही त्यांनी केलं तो त्यांचा मोठेपणा आणि त्यातही परत उपकाराची भावना नाही. आज दादा गेल्यावर काय वाटते मी काय सांगू, पोरकं झाल्यासारखं वाटतं. वडील गेल्यावर जे काय वाटतं तेच आज मला वाटतं. चांगले वडील कसे असतात, त्यांचं प्रेम म्हणजे काय असतं हे मला त्यांच्यामुळे कळलं. खरं तर 96व्या वर्षी मरण येणं हे अकाली मरण नाही, त्यांचे हाल झाले नाही हे सगळं मला कळतं, पण वळत नाही. परक्या मुलीला आपली मुलगी मानायचं, तिचं सगळं करायचं यासाठी तेवढंच मन मोठं असावं लागतं. आज मात्र मी माझ्यावर, संजयवर, माझ्या मुलांवर प्रेम करणारे दादा गमावून बसले. रक्ताची नातीच फक्त घट्ट असतात असं म्हणतात, पण हा नियमही येथे खोटा ठरला. देशपांडे कुटुंबाने आपल्या कुटुंबात मला सहजपणे सामावून घेतले. मावशी दादांची मुलगी म्हणून 82 साली मी घरी आले व विजयदादा शेखरची बहीण कधी झाले हे माझे मलाच कळले नाही. एवढेच कशाला, प्रदीप दादा, शशी दादा हेही कधी परके वाटत नाही. भाभी, सीमा, सरलाबाई, साधना, भावना यांनीही मला अगदी छान समजून घेतले. दादांसारखेच या लोकांचे मनही फार मोठे आहे. त्याचा मला अनेक वेळा अनुभव आला आहे. आलोक, मीना, अनुपा, स्नेहा, सलीम हे खरं तर अमेरिकेत वाढलेली. त्यांनाही माझ्याबद्दल काय वाटते याचा अनुभव मी अमेरिकेला आले होते तेव्हा घेतला आहे. काय सांगू, आलोक व स्नेहाचे खूप कौतुक करायचे वाटते.
दादांसाठी हा जो त्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे ती कल्पनाच मुळी छान आहे. खरे तर माणूस गेल्यावर अशा कार्यक्रमाला शोकसभा म्हणतात, पण दादांच्या बाबतीत हा शब्द वापरणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. कारण दादा आयुष्यभर आनंदित होते. दादा गेले, त्यांच्या कितीतरी चांगल्या आठवणी माझ्या बरोबर आहेत. तरी पण आता हट्ट कुणाजवळ करायचा असे मनात येते. काय सांगू, दादांच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच प्रार्थना करून हे संपवते. त्यांची लाडकी मुलगी देवी. दादांच्याविषयी बाकीच्या आमच्या नातेवाईकांना काय काय वाटतं हे तर काय ते सगळ्यांनाच त्या दादांचं हे होतं, अतिशय प्रेम होतं. ॲक्च्युली त्यांच्या ह्याला फ्युनरलला माझी आते बहीण आणि चुलत बहीण त्या दोघी आल्या होत्या. एक डिट्रॉईटहून एक ह्याच्यावर. मग ते घरी आले तर थोडंसं टेन्स असतं ते. तर ती बहीण सांगत होती ते टेन्सनेस काढायचा कसा. मग काय नाही, मग ते सगळे गप्पा म्हणत होते दादा असताना कसे बोललो असतो आपण असं वगैरे. तर तेवढे आता ते सगळेच आमचे 8 भावंडं आणि त्यांचे स्पाउजेस म्हणजे 16 माणसं. 16तले आता दादा झाले तर 15 गेले. एकच राहिले ते म्हणजे आमचे नॅशविलचे काका, ते पण 90 आहेत आता. तर ते काय बोलत असतील ते बोलतील हे साला कुसून दिसतोय. कुसून धाकटा भाऊ तो अजून आहे, पण त्या फ्रेममध्ये त्यांचे नंतर दुसरे भाऊ बोलले असतील, अरे दादा तू 10 दिवसापूर्वी येणार होतास ना, आम्हाला कळलं तू 10 दिवसापूर्वी अगदी येणार म्हणून कळलं होतं. काय झालं परत काय गेला. त्या जपानी सगळ्यांनी गर्दी केली, माझा नंबर मागे गेला. इट इज जस्ट अ रिफ्लेक्शन ऑफ हाऊ टू टेक दीज थिंग्स इन पर्स्पेक्टिव्ह. कारण त्याच वेळेस जपानमध्ये हे झालं तर बरीच लोकं गेली ना, ज्यांना नको होतं त्यांना खेचून नेले आणि दादा आपले लिंगर होत राहिले. तसं ते बोलत होते की मला इथे ठेवलं आणि त्या बिचाऱ्या लोकांना निघून दिलं. असे त्याच्या गप्पा झाल्या, विच रिफ्लेक्ट्स की दादांचा स्वभाव कसा होता. आणि त्यांना ह्या विषयावर बोलायला कधीही काहीही भीती वाटत नव्हती आमच्या सगळ्या नातेवाईकांना. तर ते तो एक त्यांचा एलिमेंट दाखवायचा होता मला. आणि Now, Anupa is going to read a couple of, so we had a few people, my mother, as well as Mango Mashi and Swami Kaka sent in some things, and so Anupa will read those. Yeah. Okay, so email. Dada is represented through email. So I just want to read 3 short things that were sent to us, and then share reflections, and then we can open this up to anybody else who has something to share. This is a celebration, right? A lot of sniffling, a lot of stuff happened. So my mom sent this just a few days after Dada passed, and she says, I don't know how to say too much, but I wanted to share a few examples of Dada's character in his memory. So she says, when I visited Mumbai in 1972, the first time after we got married, he realized that I was a vegetarian. So he became a vegetarian for as long as we were there. For a CKP to give up fish, chicken, or mutton, that was a true sacrifice. Another thing about him was he treated me as respectfully as he treated Vijay. Can you think about any such things that he was can you think about such a thing that he was so very open-minded for someone of his generation? I have not much to say except that he definitely filled my father's absence in my life, and he was my great friend, and I will miss him. That's for Mom. Then we heard a little bit about Swami Kaka and Dada's friendship through the Braves and stuff, and so Swami Kaka also wrote to us a few days just after Dada passed. Dear Vijay Shekhar Anupanalu, today you will be saying your final goodbyes to Dada. As you know, Dada and I had a special bond that I don't profess to understand. As long as his memory was intact, he was always very happy to see me. I was always amused and touched when he would welcome me at our get-togethers and invite me to sit next to him. I fondly recall those days when we used to watch and discuss baseball and the books he had read. Later, as he started losing his memory and hearing, the warmth was still unmistakably there, and we would just sit quietly next to each other. Dada will always have a very special place in my heart. And then this last one that I'll read is from Mango Maushi. Everybody knows Mango Maushi, right?
and Swami. Dear friends, I'm really sorry that Swami and I will miss the memorial to the life of a very dear man who lived long and lived strong. Dada was Vijay and Shekhar's father, but he was a father figure to us all. He loved life and took interest in a lot of different things. Gardening, bird watching, reading, taking walks, to name a few. Dada was an efficient man and a man of discipline. The inside story has it that Dada filled Vijay's entire MCS application form, MSc. If Dada had not done that, we may never have met Vijay. Shobha and Vijay would never have married, and this Deshpande clan that you're seeing here today would have looked very different. Shivaji Park Katta would have seen a lot more Vijay. So thank you, Dada, for keeping Vijay on track. Thanks. Nice work. Sometimes when I watched Shobha so carefully take care of Dada, I actually felt a pang of jealousy. He was a joy to talk to and was an extremely appreciative man. It was a very incomprehensible bond that Dada felt for Swami. All of us, including Swami, wondered what had brought that about. At the parties Dada would several times ask if Swami was coming, and then made sure that he would cordially greet Swami and lovingly give Swami a seat next to him. Dada was a fountain of love and kindness. He never complained about anything or anyone. His grandchildren, indeed, were lucky that they had an opportunity to experience this kind and gentle man's love and care. Thank you, Dada, for showing us how life should be led with love, dignity, and honor. Love, Mongol. It's very nice, yeah? So I'd like to just share two of my most recent memories that I think I'm blessed to have of Dada, then maybe we can open it up if anybody else has something to say. The first was this last trip to Nashville that we took. Every year our family goes up to Nashville for Thanksgiving, and we have a family reunion there. Been doing this since the Earth Pool, since I guess 35 years almost. And over the past few years, you can imagine we would pick up Dada, we'd put him in the car, and we'd make the drive. It's a 4-hour drive maybe. You have to stop in Chattanooga, you have to go to the Burger King, you have to check for Sherika's wallet, which she has mistakenly left there. And over the past few years, Dada would say, where are we going? And this question would come up several times along the way. So this past year, Nina and I were in the front seat, and Devin and Dada were in the back seat. And so we stopped at a Wendy's, and Dada and I are just waiting for everybody to finish and get back in the car so we can resume our journey. And he says, ma, apan kor? Mi Anupa. Kor? Mi Anupa Deshpande, Dada. अरे तुम्ही देशपांडे